अदलाबदल या पाठाचा पुढील भाग आता आपण बघतो आहे. पेज नंबर 48वर वरचा पॅरेग्राफ सोडून अचानक खालचा पॅरेग्राफ बघायचा आहे. अचानक अमृतला एक कल्पना सुचली. मी वाचते, तुम्ही लक्ष द्या आणि पेन असेल तर पेन आणि पेन्सिल त्या वाक्यावर त्या इथे तुम्हाला बोट ठेवून ते वाचायचं आहे. अचानक अमृतला एक कल्पना सुचली. त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेले. स्वतःच्या शर्टाची बटणे काढून अमृत म्हणाला, चल लवकर, काढ तुझा शर्ट, हा माझा शर्ट घाल. अचानक काय झालं, अमृतला एक कल्पना सुचली. कारण की इसाबचं शर्ट लढाई करून काय झालं होतं, फाटलं होतं. त्याचा खिसा फाटला होता की नाही, है ना, त्याचा खिसा फाटला होता. आणि हे दोघेही घरी चालले होते. आणि घरी जाता जाता अमृतला एक कल्पना सुचली की इसाब माझ्यासाठी कुस्ती लढला कोणासोबत, केशवसोबत, आणि त्यामुळे त्याचे कपडे फाटले. त्याच्यामुळे अमृतला खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं. बहुत उसको दुख हुआ कि अपने लिए इसाब ने कुश्ती करी और अभी उसके कपड़े फट गए हैं और उसके पापा ने कर्जा निकाल के कपड़े दिए हैं, इसको दिलवाए हैं. इसलिए अमृत को बहुत बुरा लगा. तो फिर अमृतला एक कल्पना सुचली, उसको एक आइडिया आई और उसने क्या किया, कहा अमृत को, इसाब को, कि तू अपना शर्ट निकाल और मेरा शर्ट पहन ले. क्योंकि दोनों का शर्ट कैसे था, सेम था, है ना. इसलिए उसने क्या कहा इसाब को कि तू मेरा शर्ट पहन ले. स्वतःच्या शर्टाची बटणे काढून अमृत म्हणाला, चल लवकर, काढ तुझा शर्ट, हा माझा शर्ट घाल. जल्दी जल्दी तू अपना शर्ट निकाल और मेरा शर्ट पहन ले, असं इसाबला अमृतनी म्हटलं. त्यानंतर काय झालं बघा. पण तुझं काय, तू काय घालणार, इसाबने विचारले. पण इसाब काय म्हणाला अमृतला की तुझं काय, तू काय घालणार, है ना, तू असाच थोडी राहणार आहे, तर तू काय घालणार आहे. तर नंतर पहा काय आहेत, मी तुझा शर्ट घालीन. अमृत काय म्हणाला, मी तुझा शर्ट घालीन, मैं तेरा शर्ट पहनूंगा, तू फटाफट मेरा शर्ट पहन ले. तर अमृतने उत्तर दिले. इसाब शर्टाची बटणे काढू लागला. शर्टाची अदलाबदल पण त्याने काय होणार आहे, तुझे बाबा तुला मार देतील. अमृत काय म्हणाला, पटापट तू शर्ट काढ, माझा शर्ट घाल. आणि त्यांनी इसाब म्हणाला की यांनी काय होणार आहे शर्ट बदलल्याने, तुझे बाबा तुला मार देतील, तो मार वाचण्यासाठी तू माझा शर्ट पटकन घाल, असं तो म्हणाला. खरंय, ते मला मारतील. इसाब काय म्हणाला की ठीक आहे, माझे बाबा मला मारतील, पण मला वाचवायला आई आहे. अमृत काय म्हणाला, माझे बाबा मला मारतील, मी तुझा शर्ट घालतो, तो फाटला आहे, है ना, तर माझे बाबा मला मारतील, कारण की मी जिद्द करून शर्ट घेऊन मागितला आहे. कोणी, अमृतनी, है ना. अमृत ने जिद करके पापा और मम्मी से शर्ट दिलवाया है. तो मैं ये फटा हुआ शर्ट पहन के जाऊंगा तो मेरे पापा मुझे मारेंगे, पर मुझे बचाने के लिए मेरे घर में कौन है, मेरी माँ है ना. ऐसा कौन कहता है, अमृत इसाब को बोलता है कि मैं फटा शर्ट पहन के जाऊंगा तो मेरे घर में पापा मारेंगे, पर मुझे बचाने के लिए कौन है वहाँ पे, मेरी माँ है. खरंय, ते मारतील, पण मला वाचवायला माझी आई तिथे आहे. अमृत उत्तरला. इसाब घुटमळला. त्याच वेळी त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघा मुलांनी झटपट शर्टाची अदलाबदल केली आणि गल्लीबाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागली. दोनों लड़के क्या हुए, वहाँ पे ऐसे घुटमड़ कर रहे थे, घूम रहे थे ऐसे, मतलब कुछ तो भी मन में चालू था ना उनके, इसलिए वो एक दूसरे को देख रहे थे और कुछ तो भी बातें कर रहे थे. तो इसाब क्या हुआ, फटाफट अमृत और इसाब ने अपने अपने दोनों के शर्ट बदल लिए और वहाँ से घर की तरफ जाने के लिए निकल लिए. उसके बाद में देखो, भीतीने अमृतच्या छातीत धडधड वाढली होती, पण त्याचे नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता. त्या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेच असते. अमृतच्या आईने जेव्हा त्याचे फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा तिने फक्त कपाळाला आठ्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले. सुईदोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून दिला. अमृत जेव्हा घरी चालला होता, जब अमृत ये फटा शर्ट पहन के घर में जा रहा था तो उसको बहुत डर लग रहा था. उसकी छाती में क्या हो रहा था, धक धक हो रहा था. क्यों हो रहा था धक धक, कि नया शर्ट फट गया इसलिए, है ना. नवीन कपडे फाटले म्हणून अमृतच्या मनामध्ये धडधड होत होतं. पण अमृत काय केलं, हिम्मत करून घरी गेला. घरी गेल्यावर काहीच झालं नाही.
उसके घर में कुछ भी नहीं हुआ, क्योंकि वो दिन कौन सा था? होली का दिन था। और होली के दिन में क्या होता है? झगड़ा होता ही है ना, बाहर झगड़े होते हैं। और ऐसे दिन पे उसने नए शर्ट पहन के गया था, इसलिए मम्मी ने उसका शर्ट देखा और फटाफट क्या किया? सुई दोरा लेके सिलने लगी। उसने उसका शर्ट सिल दिया फटाफट। मम्मी ने क्या किया? उसका शर्ट सिल दिया। पर मम्मीनी शर्ट शिवता शिवता काय झालं? मम्मीच्या कपाळावर आठ्या आल्या, म्हणजे तिला राग आला त्याचा, है ना, की तू नवीन शर्ट घालून गेला आणि शर्ट फाडून आणला, म्हणून तिला वाईटही वाटलं, रागही आला। तिच्या कपाळावर काय झालं? आठ्या आल्या। जब अपने को कुछ तकलीफ होती है तो अपन ऐसे देखते की नाही, है ना, ऐसे। तर तिच्या कपाळावर काय झालं? आट्या आल्या। आणि त्या आट्या आल्यामुळे मग तिने काय केलं? ती रागारागाने काही बोलली नाही, थोडंफार त्याला रागावली आणि नंतर तिने काय केलं? तो सुईदोरा घेऊन तो शर्ट त्याचा त्याच्या आईने काय दिलं? तो शिवून दिला त्याला। आणि त्यानंतर मग बघा, मुलांची भीती गेली। दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले। आमने सामने तो रहते थे दोनों, है ना। तो फिर से क्या हुआ? इसाब भी बाहर आया और अमरुद भी बाहर आया। दोनों ने फिर से हाथ में हाथ लिया और बाहर होली जल गई थी। तो होली को देखने के लिए दोनों लड़के वहाँ पे चले गए। शर्टाची अदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले। इन दोनों ने शर्ट चेंज किया है, ऐसा एक लड़के के ध्यान में आया, क्योंकि वो लड़के तो वहीं पे थे ना, सब आजू बाजू के लड़के वहीं पे थे ना जब उनकी झगड़ा हुआ था। तो एक लड़के के ध्यान में आया कि शर्ट तो इसाब का फटा था, अब इसाब ने तो अच्छा शर्ट पहना है। तो एक लड़के के ध्यान में आया कि इन दोनों ने क्या किया है? शर्ट अदला बदल किया है। केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले। त्याने या दोघांच्या आनंदावर विरजन घालण्याचा टोमणा मारला। असं तुम्ही तुमच्या शर्टाची अदलाबदल केली आहे तर? वो लड़के ने क्या किया? ये दोनों को आके बोला कि आप दोनों ने शर्ट अदला बदल किए हैं, है ना, ऐसा क्या किया? बोला उसने कि आप दोनों ने शर्ट अदला बदला किया है। आत्ता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल या धास्तीने दोन्ही मुले आपापल्या घराकडे धावली। अब डर के मारे क्या हुआ? दोनों लड़के अपने अपने घर की तरफ भाग गए। इसाब और अमरुद दोनों क्या हुआ? वो लड़के ने जैसे बोला कि आपने शर्ट बदला है, ऐसा सुनते ही दोनों बच्चे क्या हुए? अपने अपने घर की तरफ भाग गए, क्योंकि उनको डर लगा कि ये बात अपने पापा को अभी पता चल जाएगी। इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते। त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली। अरे असे मित्रांपासून पळताय काय? या इकडे बसा माझ्यापाशी। इसाब के पापा तब कहाँ थे? एक बाहर खटिया पे बैठे हुए थे। उन्होंने आवाज़ दी, अरे ऐसे का बरं धावताय तुम्ही? ऐसे कैसे दौड़ रहे हैं आप? या दोघंही माझ्याजवळ बसा, माझ्याशी बोला। ऐसे कौन बोले? इसाब के पापा दोनों बच्चों को आवाज़ दे रहे थे, क्योंकि ये डर के मारे कहाँ क्या हुआ? उन्होंने ये भाग गए थे। तो वो भागते भागते दिखे ना, भागते भागते दिखे, तो फिर उन्होंने क्या किया? उसको आवाज़ दी। इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते। त्यांनी त्या दोन्ही मुलांना हाक मारली, अरे असे मित्रापासून पळताय काय? या इकडे बसा माझ्यापाशी। त्यांनी अमृतला हाक मारली। त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले। त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली, ती घरातून बाहेर आली।